गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला एक छोटासा पार्ट स्टडी करणार आहोत ज्याचं नाव आहे आयसोमेरिझम. तर आपल्या लेक्चरचा फ्लो असा राहील, माझ्या लेक्चरचा फ्लो असा राहील की मी तुम्हाला याचा बेसिक थिअरी एक्सप्लेन करेल आणि त्याचबरोबर थोडेसे प्रॅक्टिकल रिअल लाईफ एक्झाम्पल्स देईल किंवा इतर एक्झाम्पल्स देईल ज्याच्यामुळे तुमचा कन्सेप्ट स्ट्रॉंग होईल आणि त्याच्यानंतर शेवटी आपण तो कन्सेप्ट तुम्हाला कितपत अप्लाय होतो याच्यासाठी मी एक दोन क्वेश्चन्स तुम्हाला देईन. ओके, तर असं असेल. माझं नाव अमर कुद्रे आणि आपण सुरू करूया आयसोमेरिझम. आणि तर आयसोमेरिझम म्हणजे एक्झॅक्टली काय? तर आयसोमेरिझम म्हणजे जेव्हा दोन किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती केमिकल कंपाऊंड्सचे जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतील, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतील, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असून सुद्धा त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज या वेगवेगळ्या असू शकतात. तर अशा सगळ्या कंपाऊंड्सला आपण म्हणतो आयसोमर्स. तर बेसिकली काय होतं की की या कंपाऊंड्समध्ये ते कसे अरेंज्ड आहेत, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्यांची स्पेशल अरेंजमेंट कशी आहे याच्यावरून त्यांच्या फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज या ठरल्या जातात. तर जर ब्रॉड कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचं झालं तर आयसोमेरिझम आपल्याला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करता येतं. तर पहिली कॅटेगरी म्हणजे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे स्टिरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये काय होतं की मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सेम असेल तरी स्ट्रक्चर त्या मॉलिक्युलचं कम्प्लिटली चेंज होतं. आणि स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये काय होतं की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर देखील सेम आहे, पण केवळ का त्यांची स्पेशल अरेंजमेंट म्हणजे स्पेसमधली त्यांची अरेंजमेंट ही चेंज झाल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज या चेंज होतात. तर स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये पुन्हा दोन सब कॅटेगरीज आहेत ज्यांना आपण असेही म्हणू की जॉमेट्रिक आणि ऑप्टिकल. तर स्टिरिओ आयसोमेरिझमचा मोस्ट यूज हा बायोकेमिस्ट्री किंवा फार्मसी याच्यामध्ये होतो आणि तर तो आपल्या स्कोपमध्ये नाही आहे. दुसरी गोष्ट आपल्याला केवळ स्टडी करायचं आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर याचे कुठले कुठले टाईप्स आहेत तर ते आपण पाहून घेऊया आधी. तर याचा पहिला टाईप आहे चेन आयसोमेरिझम, सेकंड टाईप आहे पोझिशन आयसोमेरिझम, थर्ड टाइप आहे फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, फोर्थ टाइप आहे मेटामेरिझम आणि फिफ्थ टाइप आहे टॉटोमेरिझम. तर चेन आयसोमेरिझम, पोझिशन, फंक्शनल ग्रुप, मेटामेरिझम, टॉटोमेरिझम. तर हे तीन तुम्हाला नावावरूनच कळतील की चेन आयसोमेरिझम म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण चेन वेगळी आहे. पोझिशन मध्ये पुन्हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण पोझिशन, आता पोझिशन कोणाची, आयदर सबस्टिट्यूएंट किंवा फंक्शनल ग्रुप किंवा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डची. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम मध्ये काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण फंक्शनल ग्रुप सुद्धा वेगळा होऊ शकतो. आणि मेटाबॉलिझम आणि टॉटोबॉलिझम हे काय आहे तर ते आपण थोड्याच वेळात पाहूया. तर सो मुलांनो, तुम्ही नोट्स घ्यायला सुरू करा. छोटे छोटे मी सांगत असताना तुम्ही थोडे थोडे पॉईंट्स लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहायला खूप चांगलं होईल. तर पहिल्या टाईपचा आयसोमेरिझम आहे की चेन आयसोमेरिझम. मी आधी सांगितलं होतं की चेन आयसोमेरिझम म्हणजे काय, तर टू ऑर मोर कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे पण चेन म्हणजेच की कार्बनचं स्ट्रक्चर ऑफ कार्बन किंवा कार्बन स्केलेटन हे वेगवेगळं आहे. तर त्याच्यामुळे आपण अशा दोन कंपाऊंड्सला म्हणतो चेन आयसोमर्स. तर ते कुठले, तर एकदम प्रायमरी किंवा एकदम बेसिक तुम्हाला आयसोमर्स पाहिजे असतील चेन आयसोमर्स तर ते आपल्याला ब्युटेन या अल्केन फॅमिलीमधून मिळतील.
सगळ्यांना हा माहिती आहे, या मॉलिक्यूलचं, या कंपाऊंडचं नाव आहे ब्युटेन, ज्याला एन ब्युटेन सुद्धा म्हणतो. आणि दुसरा कंपाऊंड आहे आयसोब्युटेन. कॉमन नेम त्याचा आयसोब्युटेन आहे आणि IUPAC नेम आहे 2-मिथाइल प्रोपेन. तर जर पाहिलं तर दोघांमध्ये 4 कार्बन आहेत आणि 10 हायड्रोजन ॲटम्स आहेत, पण तरीही या दोघांचं प्रॉपर्टीज या फार वेगळ्या आहेत. जर ब्युटेनचा जर बॉइलिंग पॉईंट पाहिला तर ब्युटेनचं बॉइलिंग पॉईंट अराउंड 0.5 डिग्री सेल्सिअस आहे, वेरॅज आयसोब्युटेन याचा बॉइलिंग पॉईंट जवळजवळ -11 डिग्री सेल्सिअस. तर हे होतं याच्यामधल्या फिजिकल प्रॉपर्टीमधला फरक. तर जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी की तुम्हाला बहुतेकांना माहितीच असेल की आपण घरगुती जो LPG गॅस यूज करतो, म्हणजे लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस, तर त्याच्यामध्ये ब्युटेन, आयसोब्युटेन आणि प्रोपेन याचं मिक्सचर असतं. सेकंड आयसोमेरिझम आहे, तुम्हाला सांगितलं होतं की पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय की पहिला फॅक्टर हा कॉमन राहील, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, पण डिफरंट काय आहे तर डिफरंट पोझिशन ही कोणाची आहे. डिफरंट पोझिशन आयदर सबस्टिट्यूएंटची किंवा फंक्शनल ग्रुपची किंवा सॅच्युरेशन लिंकेजेस, म्हणजे ज्याला आपण डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड, यांची जरी पोझिशन वेगवेगळी असेल, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल, तरी त्या कंपाऊंड्सला आपण पोझिशन आयसोमेरिझम. तर आपण घेऊया एक छोटंसं एक्झाम्पल ज्याच्यावरून आपल्याला आयडिया येईल की ते कशा प्रकारचं असतं. CH3CHCH3 याला आपण म्हणू ब्यूट 2 आणि तसंच जर असं जर केलं, हा ब्यूट 1 ब्यूट 2 आणि ब्यूट 1 या दोघांचाही जर पाहायला गेलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण त्यांचा स्ट्रक्चर वेगळा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये चेंज आहे. सेकंडली हे आपण पाहिलं तर सॅच्युरेशन लिंकेजेसचं आता आपण एक एक्झाम्पल फंक्शनल ग्रुपचं घेऊया. तर फंक्शनल ग्रुपचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर C3H5OH, ज्याला आपण प्रोपेनॉल सुद्धा म्हणतो. प्रोपेनॉल. आता हेच कार्बन आणि हायड्रोजन असलेल्या हे दुसरं सुद्धा स्ट्रक्चर असू शकतं. याला आपण म्हणूया की प्रोपेन टू ऑल. प्रोपेनॉल आणि प्रोपेन टू ऑल. तर पाहायला गेलं तर प्रोपेनॉल हा लेस रिॲक्टिव्ह आहे आणि हा प्रोपेन टू ऑल हा मोर रिॲक्टिव्ह आहे. शिवाय या दोघांच्याही फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये सुद्धा ॲप्रिशिएबल फरक आहे. केवळ फंक्शनल ग्रुप हा साईडच्या कार्बनला अटॅच न होता हा जर सेंटरच्या कार्बनला अटॅच झाला तर त्याच्या फिजिकल आणि केमिकल दोन्ही प्रॉपर्टीज चेंज. ओके, तर हे होतं पोझिशन आयसोमेरिझम. आता आपण थर्ड टाइप ऑफ आयसोमेरिझम कडे वळूया. तर थर्ड टाइप ऑफ आयसोमेरिझम आपण पाहिलं होतं ते आहे फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. आता फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम म्हणजे काय तर मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला तर माहिती आहे, सगळ्यांमध्ये एक बाब सिमिलर असणार आहे, ती म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. आधी मी लिहून घेतो फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला
हा सेम असणार आहे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. पण पण फंक्शनल ग्रुप हे वेगवेगळे आहेत. फंक्शनल ग्रुप तर याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल की इथर आणि अल्कोहोलच्या फॅमिलीज, ज्यांचे हे खूप समर्पक एक्झाम्पल होईल, कारण का केवळ एक हायड्रोजन ॲटम शिफ्ट झाल्यामुळे कम्प्लिटली टोटली फंक्शनल ग्रुप सुद्धा चेंज होतो. तर ते कसं होतं ते पाहूया. जर H3COCH3 हे डायमिथाइल इथर घेतलं, हे कॉमन नेम आहे डायमिथाइल इथर, आणि म्हणजे याच्यामध्ये कार्बन किती असतील, 2 कार्बन, हायड्रोजन 6, त्याच्यानंतर एक ऑक्सिजन, म्हणजे CnH2n+2 आणि O. ओके, हे डायमिथाइल इथरचा. हाच जर आपण हे केलं की C2H5OH, तर हा होईल इथेनॉल. तर याचं सुद्धा कार्बन बघितलं तर कार्बन 2 कार्बन आहेत आणि याच्यामध्येही 6 हायड्रोजन आहेत आणि एक ऑक्सिजन आहे. तर दोघांचंही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण दोघांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आणि दोघांचं स्ट्रक्चर वेगळं ना की स्ट्रक्चर वेगळं, पण फंक्शनल ग्रुप सुद्धा वेगळं आहे. एक इथर फॅमिलीमध्ये आहे तर दुसरा अल्कोहोल या फॅमिलीमध्ये आहे. त्याच्यामुळे काय होतं की हा नॉर्मल रूम टेम्परेचरला हा गॅसियस फॉर्ममध्ये असतो, तर अल्कोहोल हा रूम टेम्परेचरला हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो. शिवाय अल्कोहोल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे सॉल्युबल इन वॉटर आहे, वेरॅज हे इथर जे आहे तर ते इनसॉल्युबल इन वॉटर, इनसॉल्युबल इन वॉटर. तर हे होतं फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम. आता आपण तिसऱ्या टाईप ऑफ आयसोमरिझमकडे वळूया, ज्याचं नाव आहे मेटामेरिझम. मेटामेरिझम ॲक्च्युली याच्या नावावरून तसं तर आपल्याला काही कळत नाही आहे, पण ते एक्झॅक्टली काय आहे तर ते आपण पाहूया. हे 4 टाईप आहे. मेटामेरिझम. मेटामेरिझम म्हणजे काय, केवळ एक आहे की 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंपाऊंड ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहेच आणि फंक्शनल ग्रुप सुद्धा सेम आहे. फंक्शनल ग्रुप सुद्धा सेम आहे. मग वेगळं काय आहे तर वेगळं नंबर ऑफ कार्बन ॲटम्स बिसाइड्स द फंक्शनल ग्रुप हे वेगवेगळे आहे. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स बिसाइड्स द फंक्शन. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्याला एक्झाम्पल देता येईल की डायइथाइल इथर. म्हणजेच आपण याला म्हणतो की इथॉक्सी इथेन. इकडे पाहिले, इकडे 2 कार्बन ॲटम आहे, फंक्शनल ग्रुप इथरचा आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2 कार्बन ॲटम्स आहेत. तर आता हेच कार्बन ॲटम एका साईडला जर 3 कार्बन ॲटम असेल आणि एका साईडला फक्त एक कार्बन ॲटम असेल तर त्याचं स्ट्रक्चर कसं होईल की CH3OC3H7. याचं नाव असेल इथॉक्सी. तर या दोघांचाही जर तुम्ही पाहिलं की 4 कार्बन आहेत आणि हायड्रोजन 10 आहेत आणि ऑक्सिजन 1 आहे. दोघांचंही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण त्या दोघांचंही स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. तर अशा यांना आपण मेटामर्स असं म्हणतो. हा एक्झामच्या दृष्टीने मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये येणारा क्वेश्चन आहे, तर प्लीज याची नोट तुम्ही जरूर करून घ्या. तर हे होतं मेटामेरिझमबद्दल. आता आपण लास्ट टाईप ही स्टडी करूया, ज्याचं नाव आहे की टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम हे करण्या अगोदर मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की तुम्ही लहानपणी किंवा आत्ताही बरेच जण हे
कार्टूनचे किंवा सुपर हिरोज हे तुम्हाला आवडत असतीलच, तर तुमचा आवडता सुपर हिरो कुठला होता? ओके, तर तुमच्या बहुतेकांच्या मनामध्ये असा प्रश्न आला सर की सर असं का विचारतात, पण त्याचं उत्तर तुम्हाला लवकरच कळेल. ओके, काही जण म्हणतील स्पायडरमॅन, सुपरमॅन, आणि बाकीच्या ठिकाणी माझा तरी सुपर हिरो होता स्पायडरमॅन. स्पायडरमॅन ज्याचं रिअल लाईफमध्ये नाव असं होतं की पीटर पार्कर. पण पीटर पार्कर कसं होता, जेव्हा काहीतरी संकट यायचे तर तेव्हा तो स्पायडरमॅनमध्ये कन्वर्ट व्हायचा. तर जेव्हा मला हेच सांगायचं आहे की स्पायडरमॅनमध्ये कन्वर्ट व्हायचा, पुन्हा तो पीटर पार्कर, पुन्हा स्पायडरमॅन, पुन्हा पीटर पार्कर, तर असं होत होतं. तर टॉटोमेरिझममध्ये सुद्धा असं होत असतं की एकच कंपाऊंड जो आहे तर तो वेगवेगळ्या दोन डिस्टिंक्ट आणि डिफरंट स्ट्रक्चर्समध्ये असतो एका वेळेस, आणि ते रॅपिड इक्विलिब्रियममध्ये असतात. यांनाच आपण टॉटोमर्स असं म्हणतो आणि त्या प्रॉपर्टीला टॉटोमेरिझम म्हणतो. याच्यामध्ये काही कीवर्ड्स आहेत तर ते लक्षात घ्या फक्त, की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला तर असेलच, त्याचबरोबर मिक्सचर ऑफ टू ऑर मोर. त्याच्यानंतर हे लक्षात घ्या की स्ट्रक्चरली डिफरंट, आणि ब्रॅकेटमध्ये आपण लिहूया डिस्टिंक्ट. हे लिहून घ्या, तुम्ही समजून लिहून घ्या. स्ट्रक्चरली डिफरंट किंवा डिस्टिंक्ट ते मॉलिक्युल्स असतील, आणि ते कसे असतील तर ते रॅपिड इक्विलिब्रियम मध्ये असतील. रॅपिड इक्विलिब्रियम मध्ये असतील, एकमेकांच्या रॅपिड इक्विलिब्रियम मध्ये असतात, तर अशांना आपण टॉटोमर्स म्हणतो आणि या प्रॉपर्टीला टॉटोमेरिझम असं म्हणतो. एक छोटंसं एक्झाम्पल करून ही गोष्ट क्लिअर होईल. तर जर आपण कीटोन जर घेतला, कीटोन याचं क्लासिक एक्झाम्पल आहे टॉटोमेरिझमचं. तर हा कीटोन आहे. तर टॉटोमेरिझम मध्ये काय होतं की इथला एक हायड्रोजन हा इकडे ऑक्सिजन बरोबर कंबाईन होऊन हा अल्कोहोल ग्रुप, म्हणजे कीटोनचा अल्कोहोल ग्रुप होतो. आणि त्याचबरोबर हा जो डबल बॉन्डचा एक बॉन्ड आहे, हा बॉन्ड हा कार्बन आणि ऑक्सिजन मधून शिफ्ट होऊन हा दोन कार्बनच्या मध्ये येतो, म्हणजे कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, त्याच्यानंतर इथे OH, आणि बाकीचे एलिमेंट्स तर सेम राहतील. फक्त एक लक्षात घ्या, इथला एक हायड्रोजन वरती शिफ्ट झालाय ऑक्सिजन बरोबर, आणि इथला एक डबल बॉन्ड. तर हे दोन स्ट्रक्चर्स आहेत, तर हे एकमेकांबरोबर रॅपिड इक्विलिब्रियम असतात. तर याचं नाव आपल्याला माहिती आहे की प्रोपॅनॉन, आणि याचं नाव काय असेल तर प्रोप इन आणि टू ऑल, प्रोपेन टू ऑल. तर कीटोन पासून अल्कोहोल ग्रुपमध्ये आणि अल्कोहोल पासून कीटोनमध्ये हे रॅपिड इक्विलिब्रियम, म्हणजे पीटर पार्कर स्पायडरमॅन, तसंच कीटोन अल्कोहोल असं कन्व्हर्जन होत असतं. तर यांनाच आपण म्हणतो की ओन आणि एनोन हे फॉर्म करून होतो कीटो एनोन. तर या आयसोमेरिझमला टॉटोमेरिझम म्हणतात, आणि याचं स्पेसिफिक नाव आहे कीटो एनॉल टॉटोमेरिझम. तर हे होतं डिफरंट टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. तर आता आपण हे पाहूया. एक मी तुम्हाला 2 क्वेश्चन्स देईन तुमच्या जे आपण आत्तापर्यंत शिकलो आहे, तर ते तुम्ही कितपत अप्लाय करू शकताय हे पाहण्यासाठी हे 2 क्वेश्चन्स असतील. तर निश्चितपणे सॉल्व्ह करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट जरूर लिहा. मी नक्की तुमच्या सगळ्या कॉमेंट वाचेन आणि त्यांना रिप्लाय देखील करेन. तर पहिला क्वेश्चन आहे, तुम्हाला राईट डाऊन ऑल द आयसोमर्स ऑफ हेक्सेन. हेक्सेन म्हणजे C6H40. याचे सगळे आयसोमर्स तुम्हाला लिहायचे, जेवढे असतील तेवढे.
आणि सेकंड क्वेश्चन आहे की तुम्हाला अगेन राईट डाऊन ऑल द आयसोमर्स ऑफ of all compounds having molecular formula as C4H10 and that C4H10 आणि O तुम्हाला पाहता क्षणी लक्षात आले असेल की याच्यावरून आयदर दोन फंक्शनल ग्रुप होऊ शकतील, एक तर इथर होऊ शकेल किंवा दुसरा होऊ शकेल अल्कोहोल. या दोघांचे किती आयसोमर्स होतात तुम्ही स्वतः फाइंड आउट करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. ओके, दॅट वॉज ऑल अबाउट आयसोमरिझम. आय होप यू हॅड अ क्लिअर आयडिया. तुम्हाला तुमची आयडिया क्लिअर झाली असेल. अँड कीप स्टडी. थँक्यू.